नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात। आजपासून प्रारंभ होणारा तेरसे मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा झाला। संगमेश्वर तालुक्यातील करंजुबे गावच्या तेरसे शिमगोत्सवातील होळीचा होम आज दुपारी 1 वाजता लागला। या होलिकोत्सवासाठी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी हजेरी लावली होती। ढोल ताशा व सनईच्या सुरांमध्ये श्रीदेवी तळेकर्णीची रूप लावलेली पालखी सहाणेवर बसलेली असताना समस्त मानकऱ्यांनी गावकऱ्यांनी धुपारती झाल्यावर सहाण्याच्या बाहेर असलेल्या दगड देवरूपी मानाच्या स्थानावर प्रथम पूजा व नैवेद्य करून तेथील मानकरी भाविकांनी वाजत गाजत जयघोष करत होळीच्या माडाजवळ येऊन होळीच्या माडाचे पूजन करत लग्नातील मंगलाष्टके होऊन समस्त मानकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात होम होणाऱ्या होळीला पूजा अर्चा करून 5 प्रदक्षिणा घातल्यावर होळीचा होम पेटवण्यात आला। तळेकरीण देवीच्या होलिकोत्सवातील होळीला होम लागताच समस्त मानकरी खोत यांनी होमात परंपरेनुसार नारळ अर्पण केल्यानंतर करंजुबे पंचक्रोशीतील नवदाम्पत्यांनी होमामध्ये नारळ अर्पण केले। होळीच्या होमात नारळ अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य सहकुटुंब होळीच्या कुटावर उपस्थित होते। त्यानंतर श्रीदेवी तळेकर्णीची पालखी मानकऱ्यांनी होमाभोवती 5 प्रदक्षिणा घालून पालखी माहेरवाशिणीच्या नवसाच्या ओटी स्वीकारण्यासाठी सहाणेवर विराजमान झाली व पालखी खेळवण्याचा महत्त्वपूर्ण उत्साह निर्माण करणारा खेळ रंगला। तेरसे शिमगे व त्यांचे होम खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये आज लागले। होम लागल्यानंतर पालख्या गाव प्रदक्षिणेसाठी सायंकाळी बाहेर पडल्या। पुढे काही दिवस शिमगोत्सव रंगात जाणार असून तळकोकण शिमगोत्सवात रंगून जाणार आहे। थंड असलेल्या बाजारपेठा समस्त गावकरी चाकरमानी यांच्या आगमनाने फुलल्या असून व्यापाराला तेजी आली आहे। एसटी, कोकण रेल्वे, खाजगी बस सेवा, लहान मोठी वाहने यांनी रस्ते वाहतूक जोरात असून रेल्वेसुद्धा चाकरमान्यांनी फुल झाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर, रत्नागिरी।